मध्ये 6000 जातींचं चॅलेंज महात्मा बसवण्णांच्या पुढे होतं. जातीच्या एवढ्या उतरंड्या निर्माण झाल्या की माणसंच एकत्र येऊ नये म्हणून जाती निर्माण झाल्या. या काबर जाती निर्माण झाल्या? माणसं एकत्र येऊ. महार महारवाड्यात, कुंभार कुंभारवाड्यात, चांभार चांभारवाड्यात, मांग मांगवाड्यात, धनगर धनगरवाड्यात सगळे जिकडे तिकडे राहावा, एकत्र यायचं नाही. कारण माणसं जर एकत्र आले तर एकमेकाला बोलतील, एकमेकाला बोलले तर संवाद साधतील, संवाद साधले तर विचार जन्माला येईल, आणि विचार जन्माला आला आणि माणसं एका विचारानं जर कृती करायला चालू केले तर क्रांती होईल, आणि क्रांती झाले तर प्रस्थापिताच्या पायाखालची वाळू सरकल, गुलामीच्या साखळ्या तुटतील, माणसं मोकळे होतील. म्हणून माणसंच एकत्र येऊ नये यासाठी जाती जातीच्या उतरंड्या या व्यवस्थेनं निर्माण केल्या. पण सगळ्या जातीच्या उतरंड्या फोडून हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नका. हा आमचा आहे, हा आमचा आहे, हा आमचा आहे. कुडल संगम देवा नि महामने मगनेंद सय्या, नि महामने मगनेंद सय्या, आम्ही सगळे तुझी लाडकी लेकर आहोत. ही भूमिका 12व्या शतकात बसवण्णांनी मांडली. हे आपण समजून घ्यायला काळाची आवश्यकता आहे. बसवण्णा महापुरुष जातीचा नाही, 18 पगड जातींना एकत्र आणलं. जन्म कुठं झालाय ना सांगितली. एक घटना घडली बसवण्णांच्या काळात, ती अत्यंत महत्वाची आहे. वारकरी संप्रदायानं सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. पण काय बदललाय? काळ्या दोऱ्याला भे, कुठं मांजराला भिव, कुठे टिवटिव्या राहिली की पोटात सळ करते, बाहेरलं मधलं भानामती केनामती अंगात येते. कुलकर्ण्याच्या बाईच्या येणा, देशपांड्याच्या बाईच्या अंगात येणा, रानडे आपटे गोखले कोण्याच बाईच्या अंगात येणार, कोण्या येते? ओबीसीच्या अंगात येते, एससीच्या अंगात येते, नवरा दारू पिणाऱ्या बाईच्या अंगात येते, लेकरं बरबाद झालेल्या बाईच्या अंगात येते, घर राहायला नाही असल्या बाईच्या अंगात येते. अरे ही वाईट परिस्थिती या देशात आहे. अंधश्रद्धेच्या विख्यात समाज आहे म्हणून अशोक खरात सारखे लोक तुमचं शोषण करतायत. हजारो कोटीचा मालक होतो एक माणूस, एका मिनिटात, एका रात्रीत. ही परिस्थिती निर्माण झाली कारण सगळीकडे अंधश्रद्धा होती. बसवण्णांनी त्या सगळ्या साखळदंडांना तोडलं. वय वर्ष 8 बसवण्णांचं. मुंज करण्याचा प्रघात त्यावेळेस होता. वडिलांनी मुंजेची तयारी केल्यावर बसवण्णांनी म्हणलं, हे काय करू लागला? तुझी मुंज आहे, मुंज केल्यानं काय होईल? सांगितलं बसवण्णांनी की माझी मुंज केल्यानं काय होईल? वडिलांनी म्हणलं, जन्माना जायते शूद्रा संस्कारा द्विज उच्चते. हा संस्कार आहे बसवण्णा, ही मुंज केल्यावर तू सवर्ण होशील. असं ठीक आहे, माझी मुंज केल्याने मी जर सवर्ण होत असेल तर एक काम करा, माझी बहीण माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, आधी तिची करा आणि पुन्हा माझी करा. वडील म्हणले, असं कसं राहते? परंपरा बाईला गुलाम केल्या, बाईला देवा धर्माचा अधिकार नव्हता. ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब जन्मले म्हणून तुम्ही इथे तर बसला, ही त्यांची पुण्याई आहे. पण त्याच्याही पूर्वी 12व्या शतकात बसवण्णांनी म्हटलं की पहिल्यांदा तिची मुंज करा. वडिलांनी म्हणलं, जमना, बाईला धर्माचा अधिकार नाही. पूर्वी नवरा मेल्यावर बाई सती जात होती, माहिती आहे का नाही? नवरा मेले की बाई सती जायची, हिरवा शालू पांघरायचे, मळवट भरायचे आणि वाजत गाजत तिला नेऊन सरणावर बसवायचे. मेलेल्या नवऱ्याचं मुंडकं तिच्या मांडीवर ठेवायचे आणि तुपानं भिजवायची बाईला. धुरलई निगावं जळायच्या टायमाला आणि तोंड दिसणे तिचं म्हणून, आणि पेटवायचे. सरणबाई चिरकायची, रडायची, ओरडायची. तिच्या आवाजानं तिच्या घरातल्याच लोकांना दया येऊ नये म्हणून, आवाजच येऊ नये म्हणून मोठमोठ्यानं ढोल नगारे वाजवायचे. त्या आवाजात बाईचा आवाज निघून जायचा. आणि बाई एवढ्यातून बी जर बाहेर पडली जीवाच्या आकांतानं तर मोठमोठे बांबू घेऊन कडाला उभं राहायचे आणि त्या बाईला मधी पुन्हा चितेत लोटायचे. या देशातली हजारो वर्षाची सनातनी वैदिक परंपरा, धर्माच्या नावावर या देशात हजारो वर्षात करोडो बाया सती म्हणून मेल्या. नवरा मेला म्हणून बाया सती गेल्या, पण बायको मेली म्हणून एक बी गडी सध्या गेली नाही.
जायचा होता कडू हे ना, माझी बायको मेली, मला बी जाळा, मला बी गाडीत पुरा, यानं दुसरी तिसरी चौकी बघत झेंडला. ही व्यवस्था खतरनाक आहे, समजून घ्या. हे बसवण्याचं काम काय हे समजून घ्या. हे जातीचं काम नाही, 18 पगड जातीचं काम आहे. हे शिवाजी राजाचं काम, मराठ्याचं काम नाही. 18 पगड जातीचं काम आहे ते. बाबासाहेबांचं काम, बुद्धाचं काम नाही. अरे 18 पगड जातीचं काम आहे ते. पण आम्ही आमच्या दुकानासाठी, आम्ही आमच्या संघटनेसाठी, आम्ही आमच्या मटाईसाठी, आम्ही आमच्या कीर्तनाईसाठी, आम्ही आमच्या धंद्यासाठी आमच्या महापुरुषाच्या कपाळावर जातीचा शिक्का मारू लागला आणि त्याची उंची कमी करायचं पाप करू लागला. पण सूर्य कितीही म्हातारीनं कोंबडी झाकून जरी